लो. तर बघा इथं प्रॉब्लेम दिलेला आहे, फाइंड इफ dy बाय डी एक्स, सॉरी फाइंड dy बाय डी एक्स इफ y इक्वल्स टू ई रेस टू लॉग ऑफ एक्स दिलेलं आहे. ठीक आहे. तर सगळ्यात आधी बघा ई रेस टू लॉग ऑफ एक्स जे सोल्युशन बघा, y इक्वल्स टू काय दिलेलं आहे, y इक्वल्स टू ई रेस टू लॉग ऑफ एक्स दिलेलं आहे. ठीक आहे. आता ई रेस टू लॉग ऑफ एक्स, हा ई आणि लॉग काय होतो, कॅन्सल होतो. आणि त्याचं फॉर्म्युला बघा फर्स्ट चॅप्टरमध्ये सांगितलेलं, ई रेस टू लॉग ऑफ एक्स जाईल ते म्हणजेच एक्स आहे. ठीक आहे. या फॉर्म्युल्यानुसार मग इथं काय होईल, y इक्वल्स टू एक्स येणार आहे, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. विथ रिस्पेक्ट टू एक्स जर डिफरन्शिएट केलं तर डी वाय बाय डी एक्स या साईडला येणार आणि इथे येणार आहे डी एक्स अपॉन डी एक्स, म्हणजेच काय येणार ते डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू 1 येणार आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स काय राहतं, 1 राहतं. बघा तुम्हाला फॉर्म्युला लिहून दिले ना, डी बाय डी एक्स इज इक्वल्स टू काय राहतं, 1 राहतं. आणि या फॉर्म्युल्यानुसार मग याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, 1 येणार आहे. ठीक आहे. हा एक प्रॉब्लेम आहे, छोटासा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे.